आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशाच्या औद्योगिक उत्पादनातली वार्षिक वाढ दर्शवणाऱ्या IIP अर्थात औद्योगिक उत्पादन वाढ निर्देशांकानं यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये गेल्या 25 महिन्यातली सर्वाधिक पातळी गाठली आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये या निर्देशांकात 11.9% वाढ झाली होती। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार उत्पादन क्षेत्रात 8% झालेल्या वृद्धीमुळे या निर्देशांकात वाढ झाली आहे। भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOच्या मदतीनं तयार केलेल्या पिनाक या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी झाली। या अग्निबाणाची क्षमता 120 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक साधण्याची असून चाचणीमध्ये अग्निबाणानं हे लक्ष्य पूर्ण केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल DRDOचं अभिनंदन केलंय। भारतीय नौदलाची ऐतिहासिक नौका INA कौंडिण्य काल गुजरातमधील पोरबंदर इथून मस्कत आणि ओमानच्या दौऱ्यासाठी रवाना झाली। भारतातच निर्मिती करण्यात आलेली ही नौका प्राचीन भारतीय सागरी परंपरेनुसार तयार करण्यात आली असून भारताच्या समृद्ध सागरी वारशाला पुन्हा उजाळा देणं हे या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे। आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहे। या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, CEO BVR सुब्रमण्यम हे देखील उपस्थित असतील। 2026-27 साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला सादर करतील। अमेरिकेनं भारतावर लादलेलं 50% आयात शुल्क तसंच इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आपला 2026 या नववर्षाचा संदेश हिंदी भाषेतही प्रसिद्ध केलाय। संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेची पोहोच वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधला हा महत्त्वाचा टप्पा आहे। आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय समुदायानं शांतता आणि जागतिक विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। गुटेरेस यांच्या संदेशाच्या चित्रफितीत हिंदीतून उपशीर्षकं देण्यात आली आहे। सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान सहभागी राज्यांमध्ये विविध शिल्प कार्यशाळांचं आयोजन करण्यात येत आहे। मध्य प्रदेशातील खजुराहो इथल्या शिल्पग्राममध्ये 16 ते 30 डिसेंबर दरम्यान माती, बांबू आणि काष्ठशिल्प कार्यशाळा यशस्वीपणे पार पडल्या। तसंच नागपूर इथं 26 डिसेंबरपासून 20 दिवसांची लोहमय शिल्प कार्यशाळा सुरू झाली आहे। या कार्यशाळांमधून पारंपरिक भारतीय शिल्पकलेचं जतन आणि शिल्पकारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश साध्य होतो आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।